महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कंधार आगाराच्या बसमध्ये वाहक व प्रवासामध्ये तुफान राडा। देशामध्ये सोमवारपासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले। नव्या कायद्यानुसार कंधारमध्ये बस वाहकास मोफतचे कार्ड असून तिकिटाचे पैसे का मागतोस असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 3/7/2024 रोजी बुधवारी कंधार आगारातून बस क्रमांक MH20 BL 1738 चालक व्यंकट डांगे यांनी सकाळी 7:30 वाजता घोडद संगमवाडी उमरस मार्गे जाऊन परत प्रवासी घेऊन येत असताना 9:50 पातंगा पाटी येथून बसमध्ये बसलेला प्रवासी सूर्यकांत मानिका किरतवाड राहणार पातळगंगा यास तिकीट घेण्यास सांगितले। तेव्हा त्याने त्याचे आधार कार्ड दाखवून मोफतचे तिकीट देण्यास सांगितले। वाहकास शंका आल्याने त्याने ते आधार कार्ड तपासले असता ते मोफतच्या नियमात बसत नसल्याने वाहकाने त्यास पूर्ण तिकीट घेण्यास सांगितले। तेव्हा या प्रवाशाने बस काय तुझ्या बापाची आहे का, सवलत देणारे वेडे आहेत का असे बोलून वाहक संतोष अरुण कंधारे या शर्ट धरून शिवीगाळ आणि थापडबुक्क्यांनी मारहाण केली। सदरची घटना चालक व्यंकट डांगे व प्रवाशांनी सोडवासोडवी केली। सदरील घटना पातळगंगा पाटीपासून 2 किलोमीटर जवळ असलेल्या काशीराम तांढाजवळ घडली आहे। या प्रकरणी वाहक संतोष अरुण कंधारे यांच्या तक्रारीवरून नव्या कायद्यानुसार कंधार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। देशात सोमवारपासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू झाले। संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत। त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम 132, 121(1), 352, भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल BM व्यवहारे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत अंधुरे, नांदेड। चालू आहे की काय नाही पोलीस तुला देणार तुला मी हवं काय हो ए मामा कोण काय जातीवर जाती तर बघ मामा जबरदस्त झाला आता तुझे नाही करतो बघ जोरीला बांधव मामा जबरदस्त धरा घेऊ भाऊ आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।